महत्वाचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्स जेव्हा कुलम्बने लावला काय होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe बरोबर 1/4 पाय एप्सिलॉन 0 इनटू Q1 Q2 अपॉन r². हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघत असताना आपण दोन चार्जेस घेतले होते Q1 आणि Q2 यांच्यामधला जो डिस्टन्स आहे ते r, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. हे दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज घ्या, दोन्ही निगेटिव्ह घ्या, एक पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू दे, रिपल्शन असू दे, हे सगळं कुलम्बने सांगितलं. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा आहे. काय करायचं आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा आहे. आपण हे घेतलं पण आधी बघितले पण काय डेरिव्हेशन्स पण बघितले आपण, पोटेन्शियल एनर्जी वगैरे बघितलं. काय केलं होतं, एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला होता, त्याच्या शेजारी एक टेस्ट चार्ज आणला होता. आपण टेस्ट चार्ज आणला आणि आपण काय केलं, त्याचं पोटेन्शियल एनर्जी बघितलं होतं. बरोबर आहे का, बघितलं होतं पोटेन्शियल बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण दोन पॉइंट चार्जेसचं पोटेन्शियल बघितलं सिस्टीम मध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, इलेक्ट्रिक डायपोलचं कन्सेप्ट बघितलं होतं आपण. ते आज काय बघणार आहे आपण की पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. बट ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, इथला जो चार्ज आहे याच्या आधीचा जो चार्ज आहे तो इथल्या इथं नियरलाच आपण मूव्ह केला होता. आता हा टेस्ट चार्ज जो आहे, हा जो चार्ज आहे हा इन्फिनिटी वरून आणणार आहे आपण. एक इन्फिनिटी, क्लासचं नाव नाही माझ्या, तो इन्फिनिटी वरून आपण काय करणार आहे, एका नियरला शेजारी किंवा इन्फिनिटी मधून एका सिस्टीम मध्ये आपल्याला तो चार्ज मूव्ह करायचा आहे. म्हणजे जसं की इथं एक्स वाय झेड असं एक सिस्टीम आहे. आपण समजू एक इन्फिनिटी वरून चार्ज आपल्याला, आता सगळेच चार्ज नेऊन इन्फिनिटीला ठेवले, 2 3 4 n. आता सध्या 2 आहेत, त्या 2 चार्जेस आपण इन्फिनिटीला ठेवले. तिथून आपण आणणार आहे कुठं, या सिस्टीम मध्ये. म्हणजे सिस्टीम मीन्स काय, एक्स वाय झेड ऍक्सिसच्या प्लेन मध्ये आपण त्याला तिथं आणणार आहे. तर हे आणत असताना आपल्याला काहीतरी वर्डन होतं. हे आणत असताना काय होतं, आपल्याला काहीतरी वर्डन होतं. वर्डन आपल्याला कुठल्या भाषेत बोलायचं आहे, व्होल्टेज इंटू चार्जच्या भाषेत बोलायचं आहे. कोणत्या भाषेत बोलायचं आहे, व्होल्टेज इंटू चार्जच्या भाषेत. तर असं आपण 1 आणलं, 2 आणलं, 3 आणलं, 4 आणलं, n चार्जेस आणायचे. सध्या किती आणायचे, इनिशियल पॉइंटला 2. त्याच्यानंतर नंबर ऑफ चार्जेस आपण जर या सिस्टीम मध्ये आणलो एक 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 एक, हे सगळे चार्जेस कुठून आणायचे, इन्फिनिटी वरून आणायचे. याला पाठीमागचा सगळा काही डेरिव्हेशनचा बेस घेऊन आपण हे थोडं मूव्ह ऑन करतोय, पुढे जातोय. तर आपण तिथला मेन मुद्दा, तो मेन पॉइंट आपण ते बघूयात. की आता मेन डेरिव्हेशन कडे येऊया आपण. आपल्याला डेरिव्हेशन मध्ये काय बघायचं आहे, की आपल्याला फोर्सेस वगैरे हे ऑलरेडी माहित आहे आपल्याला. याच्यातले काही पोटेन्शियल एनर्जी किंवा चार्ज, पोटेन्शियलची व्हॅल्यू सुद्धा माहित आहे. मी काय करतो, एक इन्फिनिटी वरून Q1 ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए ला. इथे एक पॉइंट ए घेतला, जे प्लस Q चार्ज आहे, ज्याला मी R1 इतक्या डिस्टन्स वरून, O पॉइंट पासून R1 इतक्या डिस्टन्स वर आणून ठेवलं. लक्षात घ्या, हे स्पेस आहे. या स्पेस मध्ये कुठलाही आधी चार्ज नव्हता. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, एक स्पेस आहे, तिथं आधी म्हणजे ग्राउंड आहे, तिथं पैलवानच नाही. तर कुस्ती खेळायचा काही प्रश्नच येत नाही. तर ते कुस्तीवरून निघालं की ते काहीतरी एका मुलीला ऑलिम्पिक मधून 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे काढलं. 100 ग्रॅम, मी म्हणतो किलो नाही, ग्रॅम. म्हणजे इतकं बारीक सारी गोष्टी बघितल्या जातात. कुणाच्या लाईफ मध्ये कधी आयुष्यभर ज्यांनी घातलं तिथं जाण्यासाठी, आणि एक स्मॉल चूक सुद्धा इतकी बॅकअपला टाकू शकते, आपण कांट इमॅजिन. आपण तर कितीतरी दिवस, कितीतरी वेळ असाच घालतोय चुकून. लक्षात घ्या, कुणाच्या आयुष्यात एक 100 ग्रॅम म्हणजे काय, एखादं 4 केळी ढकलल्या ना पोटात तर तेवढं होईल आपलं. बरोबर ना, ते वजन वाढेल ना तेवढं तरी निदान. 100 ग्रॅम म्हणजे किती झालं, छोटी गोष्ट झाली. म्हणजे तेवढे जर ढकललं तर तेवढं सहज वाढू शकतंय.
एवढ्या रिफ्लॅक्टवर एवढ्या बारीक सारी गोष्टीवर ऑलिम्पिक मधून बाहेर पडताय. काही लोकांची जिंदगी जाते बाळांनो तिथं जाऊन जिंकून यायला. काही लोकांनी आयुष्य घालवलेलं आहे तिथलं. काही लोकांनी ते एमच ठेवलंय मला तिथं जायचंय तिथं घ्यायचंय. मला मी कधी वेळ भेटला तर एका हिंगोली सारख्या खेड्यागावातलं एक पिळगं कुठं हायर लेवलला जेई नीट मध्ये कसं गेलं नाही त्यांनी किती तास अभ्यास केला. कधी वेळ मिळाला तर मी तिथं सांगेन तुम्हाला. सध्या आपण आपल्या कामाशी बघूयात आपण. ओके सो इथं बघा आता पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम मध्ये आपण बघत असताना एक इन्फिनिटी वरून चार्ज कुठं आणला, पॉईंट ए ला आणला. कुठल्या पॉईंट पासून आणला, ओ पासून R1 इतक्या डिस्टन्सवर आणला. हे आणत असताना त्याचं काहीतरी पोटेन्शियल आहे. इथं आल्यावर त्याचं पोटेन्शियल किती आहे, V बरोबर 1/4πε0 इंटू Q1/R1. बाबांनो मला सांगा आता वर्डन करायचं म्हणजे W1 काढायचं. मला ह्या चारचं पहिलं W1 काढायचं. W1 काढायचं आहे तर मला V इंटू Q लागतं. काय लागतं, V इंटू Q. ठीक आहे. इथं पहिल्या मैदानात पहिल्या सिस्टीम मध्ये कोणताही चार्ज नाही. आता इथं चार्ज नाही, दुसरा एखादा आला म्हणजे एकटा कुस्ती खेळू शकत नाही म्हणजे त्याचं वर्डन किती झालं, 0 झालं. वर्डन किती झालं, 0 झालं. परमनंट लक्षात ठेवायचं. इथं कोणतंही फील्ड नाही. एखाद्या सिस्टीम मध्ये इन्फिनिटी वरून आपण चार्ज आणतोय तर तो इन्फिनिटी वरून जर या सिस्टीम मध्ये आणून ठेवत असेल तर त्याचं वर्डन हे किती असतं, 0 असतं. म्हणजे पहिला पैलवान ग्राउंडवर येणार आहे तर त्याची कुणाशी सोबत कुस्ती नाही. म्हणजे हे निर्णय नाही कुठलाही. दुसरा मुद्दा आपल्याला काय करायचं आहे, Q2 उचलायचं आहे. कुठून उचलायचं बघा, Q2 ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू ऍट पॉइंट P ऑन द सिस्टीम और इन द सिस्टीम प्लस Q. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा. ओके इथं आणलं. आता खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथं पहिलं ऑलरेडी आहे. इथं प्लस Q सिस्टीम मध्ये आधीच आहे. दुसरा एक Q कुठून आणलाय, इन्फिनिटी टू B पॉइंटला आणलाय. किती डिस्टन्स वर आणलाय त्याला, जरा तुम्ही सरळ काढा बरं काय, सरळ दाखवा. टिंब टिंब सरळ काढा. हे झालं R2. ओके सो हे R2 या ठिकाणी घेतलं तर आता लक्ष द्या, याला या पॉइंटवर आणलं म्हणजे इथं ऑलरेडी पोटेन्शियल आहे. कोण क्रिएट केलंय, Q1 ऑलरेडी तिथं आहे. त्याच्या शेजारी कोण आलंय, Q2 आलाय. यांच्यामधलं अंतर किती आहे, यांच्यामधलं अंतर किती आहे, समजा हा Q1 आहे हा Q2 आहे तर यांच्यातलं अंतर R12 आहे. मग मला इथलं वर्डन किती असेल, जो W2 आहे माझ्याकडं तो W2 असणार आहे बाबांनो. इथलं V ऑफ R1 पहिल्याच व्होल्टेज पहिल्या चार्ज इंटू काय असणार आहे माझ्याकडं दुसरा चार्ज त्याच्या शेजारी आणला म्हणजे पहिल्याच पोटेन्शियल दुसऱ्याचा चार्ज, त्याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय झालं आपलं वर्डन झालं. सो W2 बरोबर 1/4πε0 इंटू Q1 अपॉन हे Q1 कुणाचं झालं, इकडल्याचं. हे Q2 ऍज इट इज. त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, R12. म्हणजे इथली एनर्जी काय झाली, W2 बरोबर वर्डन म्हणजेच काय झालेलं आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. सो 1/4πε0 इंटू Q1 Q2 अपॉन R12. हे मला काय मिळालं रे, पोटेन्शियल एनर्जी. कुणाची मिळाली आपल्याला, 2 पॉइंट चार्जची. इथपर्यंत आपल्याला काय मिळालं, इथपर्यंत 3 मार्काचं एक डेरिव्हेशन झालं की फक्त 2 पॉइंटचं काढायचं झालं. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, इथली सिस्टीम मधली पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, काहीच नाही. एक काय केलं, इन्फिनिटी वरून चार्ज आपण कुठं आणला, सिस्टीम मध्ये आणला. यालाच आपण काय म्हणलं, पोटेन्शियल एनर्जी म्हणलं. कारण काहीतरी वर्डन झालं. वर्डन म्हणजेच काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. चलो आपण तिसरा पॉइंट आणू या ठिकाणी. तिसरा पॉइंट आणला, तिसरा चार्ज या ठिकाणी आणून ठेवला आपण. इथं काय आणलं, Q3 आणलं. याचं डिस्टन्स किती असणार आहे, R13. याचं डिस्टन्स किती असणार आहे, R2 आणि इकडलं 3 R23. ओके परत आता आपल्याला कोणाचं वर्डन बघा, वर्डन 2 असते. ओके आता काय केलं आपण, Q3 ब्रिंग फ्रॉम कुठून आणलं बघा, Q3 ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू कुठं आणलं, इन्फिनिटी टू पॉइंट C ला आणलं. कुठं आणलं, इन्फिनिटी टू पॉइंट C. कारण आपण काय बघणार आहे, N नंबर ऑफ चार्जेस आणलेत आपण. आता किती आणले,
n number of n number of particle, n number of charges we are bring from the infinity to one system. सिंगल आणलं एवढंच संपलं, 2 आणले इथपर्यंत आलो, 3 आणले इथं बघू. सो आता 3 आणायचे आपल्याला, तर W2 बरोबर सॉरी W3 काय काय येणार आहे, कसं कसं येणार आहे बघा. पहिला इथं आणून ठेवला, याला कुठून आणलं, इन्फिनिटी टू पॉइंट सी ला आणलं. किती डिस्टन्स आहे ओ पासूनच, बघा नाही का हे बरोबर डॉटेड दाखवा. हे किती आहे, R3 डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे, R3 डिस्टन्स आहे. समजा आपण Q3 चं Q1 पासूनचे किती आहे, R12. Q3 चं Q2 पासूनचे किती आहे, R23. मग यांच्यामध्ये एक वर्क डन याच्यासोबत होईल, दुसरं वर्क डन याच्यासोबत होईल. म्हणजे मला लिहिताना कसं लिहिता येईल, पहिल्याच म्हणजे Q1 सोबत 1/4πε0 इंटू Q1 Q3 अपॉन R13 प्लस दुसरं ह्या Q2 सोबत होईल. दुसऱ्या Q2 सोबत म्हणजे काय होईल, 1/4πε0 इंटू Q1 Q3 Q2 Q3 R23. बघा नीट लक्ष द्या. इथं बघा हे इथं आलं, एकदा याच्या सोबत एकदा याच्या सोबत, 2 वर्डन झाले. त्या वर्डनचं एडिशन केली म्हणजे W3 बरोबर काय कॉमन दिसतं याच्यामध्ये, 1/4πε0 ब्रॅकेट मध्ये काय आलं बघा, Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q2 Q3. म्हणजे आपण याच्यात Q3 कॉमन काढू शकतो. याच्यात काय कॉमन काढू शकतो, मी Q3 कॉमन काढू शकतो. Q3 म्हणजे Q2 अपॉन काय येईल आपल्याला, R23. सो अशा पद्धतीने आपण हे W3 मिळेल आपल्याला. काय मिळेल आपल्याला, W3. यू कॅन कम्पेअर, किंवा तुम्ही कॉमन फक्त 1/4πε0 जरी काढलं तरी पण आपल्याला काही फरक पडणार नाहीये या ठिकाणी. तुम्ही फक्त कॉमन फक्त ही व्हॅल्यू जरी काढली 1/4πε0, मी ऍज इट इज ठेवतो का, तर 4 नंबरला बदलणार आहे बाळा. हे काय होणार आहे, 4 नंबरला बदलणार आहे. ऍज इट इज तुम्ही बाहेर ठेवलं नंतर जरी काढलं तरी काही अडचण येत नाही. ही काय झाली, ही कोणाची एनर्जी झाली, 3 चार्जेसची एनर्जी. म्हणजे W3 म्हणजे काय, यू झालं 3 चार्जेसचं. असंच आपण काय केलं, 4 चार्जेस आणले असं समजू. इथं चौथा आणून ठेवलं, म्हणजे तो काय झाला, Q4 झाला. इथून डिस्टन्स किती झालं रे, R24 झालं. इथून डिस्टन्स किती झालं याचं, R14 झालं. इथून डिस्टन्स किती झालं रे आपल्याला, R34 झालं. 1 4 3 4 2 4. म्हणजे 3 पोटेन्शियल एनर्जी झाली. परत त्या वेगवेगळ्या सोबत केलं, तिथं 4 घेतले. म्हणजे आपण काय केलं, Q4 कुठून घेतलं, इन्फिनिटी टू कुठे घेतलं रे, पॉइंट डी ला घेतलं. कुठे घेतलं, पॉइंट डी ला घेतलं. म्हणजे त्यानुसार आपण जर वर्डन काढायचं झालं तर आपल्याला काय सांगा, वर्डन W4 बरोबर 1/4πε0 इंटू Q1 Q4 अपॉन R14 प्लस 1/4πε0 इंटू Q2 Q4 अपॉन R24 प्लस 1/4πε0 इंटू परत येणार आहे Q3 Q4 अपॉन R34. असे किती जरी आले तरी आपल्याला काढता येतील. 5वं आलं, 6वं आलं, 7वं आलं, काही फरक पडत नाही. मग आपण काय घेतलं याच्यामध्ये 1/4πε0 जर कॉमन घेतलं तर इथं काय येईल, W4 बरोबर 1/4πε0 बरोबर Q1 Q4 अपॉन R14 प्लस Q2 Q4 अपॉन R24 प्लस परत Q3 Q4 अपॉन R34. म्हणजे एकटा कुणीतरी याला कंटिन्युअसली कॉमन असेल. मग जर मला n नंबर ऑफ पार्टिकल्सची जर काढायचं झालं तर मग मला याला कसं सांगता येईल, n नंबरवर जर काढायचं झालं तर n नंबरवर जर काढायचं झालं, समजा n नंबर ऑफ आपण काय केले, चार्जेस घेतले. चार्जेस त्याला कुठून आणलं, इन्फिनिटी वरून कुठं आणलं, ABCDEFG. तर त्याचं जर मला काढायचं झालं तर ते WN इक्वल टू 1/4πε0 समेशन ऑफ ऑल पेअर, म्हणजे जे काही पेअर येतील ते ऑल पेअर इनटू QJ QK डिवाइडेड बाय RJK. सो हे जे झालं ते हे आपल्याला काय मिळालं, आपल्याला हे जे व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली WN ची
आपण या पद्धतीने आपण दाखवलं 1/4πε0. जर आपण इथं कुठल्या ऍक्सिस घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. हे जर झेड ऍक्सिस मी इथं घेतलं आणि हे वाय ऍक्सिस घेतलं तर मला हे काय येतं जेके येतं. जर मी इथं एक्स आणि वाय जर घेतला असेल तर मला काय आयजे येईल. जे काय जे त्या ऍक्सिस अलोंग येईल ती व्हॅल्यू आपण इथं घेतली. तर इथं काय आलं WN म्हणजे मला टोटल एनर्जी काढायची आहे. तर WN म्हणजेच काय झालं n नंबर ऑफ चार्जेस जर मला एनर्जी काढायची झाली तर ती 1/4πε0 समेशन ऑफ ऑल पेअर QJ QK अपॉन RJK हे झालं पेअर्स. पण इथं कुठलंही एक्सटर्नल एनर्जी नव्हती. परत एकदा नीट लक्ष द्या, इथं कुठलीही एक्सटर्नल एनर्जी नव्हती. हे इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल एनर्जी. आपल्याला हे सगळं जे बघायचं आहे एकदा एक्सटर्नल एनर्जी दिल्यावर याचं काय असेल पोटेन्शियल एनर्जी तेही आपल्याला बघायचं आहे. तर हे पहिले लिहून घ्या.